शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुढील 4 दिवस भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत येलो अलर्ट जाहीर केला आहे। दरम्यान गुरुवारी दिवसभर पावसाने प्रामुख्याने उघडीप दिली असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या। सद्यस्थिती जिल्ह्यातील अनेक भागात अद्याप पेरणी योग्य पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। केडगाव येथील कोतकर मळा परिसरात सामायिक रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सहादू किमन कोतकर यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माऊली उर्फ ज्ञानेश्वर कोतकर, ऋतुजा ज्ञानेश्वर कोतकर, सुमन उर्फ बबई यादव कोतकर, ऋषिकेश यादव कोतकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। हुंड्यासाठी 2 लाख रुपयाची मागणी करून मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासरे आणि नंदे विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सावेडी उपनगरात राहणाऱ्या 34 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे। पती करण अशोक गाडे, सासरे अशोक सूर्यभान गाडे, सासू माया अशोक गाडे व ननंद कल्याणी अशोक गाडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। फिर्यादी यांचा विवाह करण गाडे यांच्याशी झाला होता। विवाहानंतर संशयित आरोपींनी हुंड्याच्या मागणी 2 लाख रुपये घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। केडगाव परिसरातील मोहिनी नगर येथे राहणाऱ्या एका नोकरदार व्यक्तीला फोनवरून शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत हरिश्चंद्र रामदास राऊत यांनी फिर्याद दिली आहे। हमीब शेख, मुस्कान शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहे। फिर्यादी हे मंगळवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी असताना संशयित आरोपी हमीब शेख व मुस्कान शेख यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला। फिर्यादीनुसार हमीब शेख याने फोनवरून फिर्यादीस शिवीगाळ केली। त्यानंतर मुस्कान शेख हिने देखील फिर्यादीस शिवीगाळ करत खोट्या गुन्ह्यात फसवून टाकण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमूद आहे। भिंगार परिसरातील वडारवाडीत एका तरुणीच्या घरात घुसून तिला व तिच्या कुटुंबियांना मारहाण करत मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 3 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी प्रियंका रामदास आळकुटे यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार निकिता आशुतोष टाक, राखी रवींद्र बनसोडे आणि गणेश कुशबाब पाठक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला होता। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।